मग बाबा काय झालं, मामासोबत गेले होते तुम्ही तर? काही नाही बेटा, काय होणार आहे आपलं, झालं बरोबर जे व्हायचं होतं ते. तुझ्या मामा ताड बोलला तिथं, म्हणे नाही म्हणे त्याच पोरीसोबत लग्न करतो म्हणे. मी नाही करत म्हणे दुसऱ्या पोरीसोबत लग्न, असं म्हटलं ना बस. हो म्हटलं बा, मग त्या पोरीसोबत बोलला या एकट्यात काय बोलला काय माहित. यानं म्हटलं म्हणजे तिले का आता हो म्हटलं तर ठीक, नाही तर मग मी लग्न काही करत नाही बा आता. हाव काय? मग त्या पोरीनं काय म्हटलं, हो म्हटलं काय? हो त्या पोरीनं हो म्हटलं. मग ते कसं आता उलटच झालं ते. आता त्या मामाला ती पोरगी पसंत होती आणि त्या पोरीला त्या मामा पसंत होता. बाबा मग पसंत होता तर मग पोरीनं पहिले नाही कोण म्हटलं? अरे त्या पोरीनं नाही म्हटलं. त्या पोरीचे जे काकू आहे की नाही, त्या काकूनं नाही म्हणून घेतलं त्या पोरी जवळून. स्वतःच्या बहिणीचा रिश्ता करायचा होता तिला इथं त्या मामाच्या घरी चांगलं पाहून. तर तिनं इले म्हणजे धमकावलं जरासं, तिच्या आई गेले बी जीवाचं काही करून घेईन, माझ्या बहिणीसाठी म्हणा असं तसं म्हटलं वाटते. तर मग हे बिचारा बेल्या गरीब लोक आहे ते. तर मग त्यानं मग म्हटलं ठीक आहे बा, तू पोरगी दे. म्हणून मग ते त्याच्या बहिणीसाठी व्हायचं, तिची बहीण बोलावली होती इथं, म्हणजे दाखवून द्या म्हणे. मग असं असं म्हणजे पोरीचा काही दोषच नाही मग याच्यात. आपल्याला असं वाटलं मामाने सांगितलं तसंच समजलं. अरे तू तुझ्या मामाने तेच समजलं ना, त्यानेच काय समजलं, त्याने जे सांगितलं फोनवर अन त्या काकाजीनं तेच समजलं. त्याने काही समजलंच नाही तर तो काय म्हणून, त्याने असं वाटलं बा ठीकच आहे म्हटलं असं बा पोरीनं असं. आता वयाचा फरक पडून राहिला तर नाही म्हटलं असं. पण त्याने विचारायचं होतं पोरीने का कोण बा काय कारण आहे. एकदा तुम्ही मला तोंडाने ऐकायचं आहे बा तुमच्या, म्हणजे मला फोनवर दुसऱ्याच्या तोंडून असं नाही ऐकायचं आहे, समोरासमोर ऐकायचं आहे. बरं झालं मामानं हे विचार केला, नाही तर मामानं इकडच्या इकडे जर म्हटलं असतं ठीक आहे दुसरी पाहून घेईन बा आम्ही, तर मामाच्या मनात राहून गेली असती ती पोरगी आणि त्या पोरीच्या मनात राहून गेली असते मामा. आणि भलतंच काही झालं असतं. तर बरोबर आहे ना, ते मामाला माहित होतं आपल्याला कोण पोरगी देऊन राहिलाय. त्या पोरीला तर 1756 पोरं भेटतच होते, पण त्या मामाला कोण दिली असते आता पोरगी. मग म्हणून ते मामा धडपडीनं तिथं धडपडला म्हटलं जाऊन. कोण माझ्या भावाला कोण नाही भेटत पोरगी? तो काय कुवाऱ्या रात्री जन्माला आला काय? भेटायची होती तर आतापर्यंतच भेटली असती, 35 वर्षाचा निघाला असता तुझा भाऊ. हा 25-30 वर्षातच भेटून गेली असती, एकटं नाही आणली. तो माझ्या भावाला पाहिजेच नव्हती ना एवढा लवकर, म्हणून नाही केलं माझ्या भावानं. नाही तर माझ्या भावाच्या मागं तर किती कस लागल्या असत्या. ते नको सांगू किती लागायची. आजपर्यंत एक तरी लागली काय? लागली असती तर केली नसती, विना लग्नाचा राहिला असता का तो आतापर्यंत. जास्त हुशार नका मारत जाऊ तुम्ही बी. माझ्या भावाला काही बोलायची गरज नाही म्हटलं. माहित आहे मुले लय आहे तो. हा भावाला तर भाऊ म्हणत नाही टाइम पडला तो. आई बाबा झालं असेल ना तुमचं, गोष्ट कोणाच्या लग्नाची, तुम्हीच आपले भांडण लागून जाता. आईलाच लग्न केलं बा काय माहित बा तुम्ही. काय बा तू सांग, आता इले बोललो होतं काही मी काही. आता मजा करू माझ्या साडा होतो, साड्यासोबत मजा करतच असते माणूस. तिथंही म्हटलं मी त्याले काय लेखा तुला लग्न नाही होत म्हटलं आता. तो म्हणे नाही हो बापू म्हणे, होईन ना म्हणे, भेटत ना म्हणे कोण ना कोणी. तर मग त्याला म्हटलं काही नाही होत राजा, त्याला आयडिया तुम्हीच दिली आहे. एकटा बोलतो पोलीसोबत जे बोलायचं आहे ते, हा स्पष्ट बोल. हा असं म्हटलं तर त्याने हिंमत केली नाही. तेव्हा मामा काय केली काय एवढी हिंमत, ही काही आपलं सांगते. हा तुम्हाला अनुभवच आहे जास्तीचे, नाही तरी माझ्या भावाला नाही आहे, गरीब आहे तो. बरं बाबा मग मग काय झालं. मग काही नाही झालं. अरे हो इथं शांताबाईच्या घरी गेलो होतो आम्ही, सुनबाईच्या आईच्या इथं. हाव काय बाबा काय म्हणे मग माझी सासू, तुझी सासूबाई म्हणे बसा म्हणे थांबा म्हणे, पाहुणचार करतो म्हणे, जेवण करून जा म्हणे. चहा केला, नाश्ता दिला, पाणी दिलं, हातपाय पाय धुवायला पाणी दिलं. राहत म्हणे आजचे दिवस, चांगली लोक आले का ती. मग थांबून जाते ना बाबा, एवढा आग्रह केल्यावर थांबा लागत असते. नाही रे आपल्या इकडे कामा नाही आहे का बाबू, नसतं तर मग माणूस थांबून जाते. आणि ते मामालाही जाणं होतं. तू सांग काही नाही सोबत काही नाही, ते माणूसही घरी नाही. आणि आपण थांबव का त्याच्या घरी, बरं वाटते का ते. नवीन नवीन सोयरे धायरे आपले. तसं पाहिलं ना त्याच्या घरी आता आज झालंच नव्हतं पाहिजे, तुम्ही कायले झाले पाहिजे होतं. त्यानं नेलं काय आपल्याला अजून. झाले म्हणजे काऊन नाही पाहिजे होते झाले त्याच्या घरी. तू सांग मले आता सोयरी होय आपण, काही झालं आता नाही नेलंय आणि काही झालं गेलं काही झालं तर मग जास्त लागतं एकामेकाच्या घरी. मग काय ते काय त्याच्यासाठी बसतं काय, येईनं नेलं पाहिजे येईनं नेलं पाहिजे. बोल ना आता तो मानदान कायले मानलं दान लावा लागते तर जास्तीचा. बरोबर आहे ना, तो त्यानं नेलं असतं पहिले आपल्याला, तर मग आपण आणलं असतं त्याला. मग एकामेकाच्या घरी झालं हे झालं असतं. मी तर अजून नाही गेली त्याच्या घरी, शांताबाई तर इथे येऊन गेली. सांगा, पोरीची माई येत नसते पोराच्या घरी पहिलेच. बापा इथं तर पोरीची माई पहिलेच येऊन गेली टुमक करत. तर बरोबर आहे ना, तुझ्या अंगात अहंकार भरला आहे. त्या बाईच्या अंगात अहंकार नाही आहे, अहंकारी बाई नाही आहे ती. एकदम साधी सिंपल स्वभावानं चांगली बाई आहे ती. मग काल ओळखलं त्या बाईचा स्वभाव. पुऱ्या गावातले लोक आहेत त्या बैले, काही असलं ना तर पहिले विचारायला येते तिथं. हा हे तर आम्हाला तिनं नाही सांगितलं, स्वतः नसते सांगत कोणी कोणाची तारीख. हे आहे जिथं आम्ही आता इथं गेलो होतो ना सोयरीच्या इथं, आता जिथं सुनील सही झालं त्यानं सांगितलं. काही जरी असलं म्हणे कमी जास्त येते तर गावात म्हणे कोणी जाते म्हणे शांताबाईच्या इथं, कोणाचंही काम करून देते म्हणे. ते दोघंही नवरा बायको मस्त आहे म्हणे. असं म्हटलं पोरगंही चांगलं आहे म्हणे त्याचं. तुम्ही जायचं मग आता, काही अडलं नडलं तर विचारपूस करायला तिथं. बाबा चल ना मग आता ड्युटीवर काही इथंच थांबता. काय लिखा तू मना मनातच बोलतो, काही बोलायचं राहिलं जरासं तिनं अडलं काढलं ना आता माझ्या. आता तू मला ऑफिसला नेतं काय तिथं. बाबा ते तुमचं आयुष्याचं चालूच राहील. मी पैदा झालो तेव्हापासून हेच ऐकून राहिलो तुमचं, दोघांचंही चालूच राहते तिरका मिरकी. मग सारखे होता. मग त्याच्यापेक्षा बोलूच नका ना बाबा, चला ना. चला बरं वेळून राहिला आपल्याला. रोज मध्ये त्याला कोण रडे बाबा, हवच्या माय भेटे बरोबर आहे. रोज मेल्यावर कोण रडणार आहे. इथं तर रोजचं चालूच राहते, तर तुला काही नवीन नाही वाटत. बरं तुम्ही कधी आणता आता,
का बस राहू देतो तिथे 2-4 महिने अजून, का पुरा अधिक महिना तिथचाच करू देतो? हा अरे राजा, आण तिले, सारे घरचे कामं मला एकटीला करायला लागून राहिले आहे. आई तिचा फोनच तर नाही आला मला का घ्यायला या का काही म्हणून. ते कायले फोन करणार आहे, तिला तर राहायला भेटून राहिलं, मस्त मजा येऊन राहिली, मस्त भावजय करते कामं, नवनवीन खायला देते, प्यायला देते, हिंडायला भेटते. आणि मग कायले ते कायले करून ते कायले म्हणून तुला मला घ्यायला या म्हणून, तिला माहित नाही तर कामं करायला लागते म्हणून. पण मला तकलीफ होऊन राहिली नाही तर मग झाले ना बाबू, आता 8-10 दिवस झाले ना, काही माया तर काय जीवाचा विचार कर जरासा. बरं पाहतो, आज फोन करून पाहतो तिला काय म्हणते तर, आणि ते जर म्हणून या तर मग उद्या चालू जाईल. हो कर लवकर लवकर, नाही तर मी बिमार पडून जाईन इकडे कामं करता करता. आपल्या 3 जणांचे कामं करायला तर आयुष्यात चाललंय आपलं, तेव्हा बिमार नाही पडलो आपण. आता सून येतच बिमार पडलो काय? बरं ते हाही नाही करत का तिचं करायला लागून राहिलं म्हणून. जे तिघं आपण होतो तिघच आहे. मग आता तुम्ही करणार, आता सून नाही आहे गावात तर तुम्ही करा 3 जणांची कामं. मी काय नाही करू, हे इकडचं कोण करते मग, कमाई कोण करण? मी जर पहिले कामं केली असते तर कमाई काय त्या केली असती. मग कायले बोलून राहिले, घरातला आम्ही पहिन बाया बाया, तिकडचं तुम्ही पा माणसं. तुमच्या कामात मी बोलत नाही तर माझ्या कामात तुम्ही कायले बोलता? सांग रे बाबू, निघ बरं कारबड गाडी पटकन. चल ना तर बाबा, मी तर कधीच म्हणून राहिलो, तुम्हीच तिथं टाइमपास करून राहिले. चाललो आता, बस एकटीच घरात. घरात एकटं राहिलं ना मी घर खायला धावल्यासारखं करते, ते दोघं बापले का चालले जाते आणि मग मी एकटीच राहतो. कशी ये राही घरात, तर आता मला गमायला लागलं होतं तर ते येऊन नाही राहिली, पोरीला बोलावून राहिली तर ती नाही येऊन राहिली. काय मी बाबा तिचं मन नाही करत काय तर असं असते, ज्याला भेटते तो येत नाही. आता तिला सोन्याची अंगठी देत होती बरं, पण नाही म्हणते पोरगी, येत नाही म्हणते आई. आता ठीक आहे, जवळपास राहते, जाऊ दे बापा, आता नाही येत म्हणते तर काय करा, जवळची ड्युटी आणि हे नाही होत असं तिच्याकडून. आता पाहा लागल मग देवायच्या टाइमात देऊन द्या लागल तिला. शुभांगी, शुभांगी जाऊ बाई, माझी शुभांगी आहे का तुमच्या घरी? एक जण आवाज नाही देऊन राहिलं बाई घरातलं. हा मला तर असं वाटतं माझी पोट्टी नाही तर इकडे आली ना, पया इथं नसेल त्या पोट्टासोबत. हा आनंद मायावर आपत नाही तर माझ्या बाबा म्हणून त्या गावाला आली म्हणून, आणि अशी कशी पय आली म्हणून ते. जाऊ बाई, जाऊ बाई. काय म्हणतो जया, बोल ना, काय पाहिजे होतं? नाही हो जाऊ बाई, काही नाही पाहिजे होतं मला. माझी शुभांगी आली का म्हटलं तुमच्या घरी? काहून घरी नाही आहे का ते? कुठं गेली, सांगितलं नाही तिनं? नाही ना बिचारा जाऊ बाई, आता काय सांगू तुम्हाला. खरंच म्हणून म्हणते, आता मी तिची भलाई चालली हो बाई. भलाई चालणं गुन्हा आहे काय? तर या पोट्टीनं इथे येऊन म्हटलं कोणता कांड केला ना, कोणता नाही, घरीच नाही आहे, मंगांची घरी नाही आहे. तिची भाऊजी म्हणे कुठे गेली म्हणे, ते पाहिजे म्हणे तिले. त्या लक्ष कोण नाही ठेवलं हो तिच्यावर? इथं तिले बोलावल्यापेक्षा तिथंच कोण नाही दाखवलं त्याच्या गावात, त्या बाबाच्या गावातच कोण नाही दाखवलं तिले? तिथंच दाखवायला पाहिजे होतं. आपल्या गावात आणा कमी जास्त झालं म्हणजे मायबाप कोणाला बोलन, तुलाच बोलन कोणी? मी कामच करून राहिली होती ना बाई घरात, आणि हे बसली होती इकडे समोरच्या त्या खोलीत. बसल्या बसल्या काय मी कधी उठली आणि कुठं गेली तर सांगायला तर पाहिजे ना जरासं. तर काही मी इथं जातो का काही जातो? मला तर थोडंसं हेच वाटून राहिलं विचित्र, कोणासोबत गेली तर नसन बाई. कोणासोबत म्हणजे कोणासोबत जाईन ते इथं? इथं काही कोणासोबत चालू आहे का तिचं काही? नाही ना जाऊ बाई, इथं नाही आहे, त्या गावात आहे बाई आमच्या. तिनं सांगितलं मला, असं मला तर नाही माहित होतं, तिनंच सांगितलं म्हणे त्या पोरासोबतच लग्न करतो म्हणे मी, अशीच म्हणून राहिली होती ते मला. असं काय? माय बाई, बरीच आहे होती बहीण तर. मग मग लावून कोण नाही त्याच्यासोबत लग्न? मग चांगलं असं पोरगं तर. नाही नाही, माझ्या आई बाबाला थोडी माहिती आहे ही गोष्ट, मला नाही माहित होती. तिनं आता सांगितलं, ते पोरगणी आलं काय पाहिले आपल्या आईच्यासाठी आलं तुम्ही येण्यासाठी ते, तर तेव्हा मला सांगितलं, तयारी करून आली तिथून साजरी. आणि मला म्हणे मी नाही करत म्हणे त्या पोरासोबत लग्न गेलं म्हणे. मला म्हणे दुसरंच पोरगं पसंत आहे असं तसं, आणि मी नाही म्हणून स्पष्ट, आणि नाही म्हणायच्या पहिलं पोरानंच नाही म्हणून दिलं बाई. जया तसंच असते, दुसऱ्यासाठी जर आपण गड्डा केला का नाही, त्या गड्ड्यात आपण स्वतःच जाऊन पडतो म्हटलं. हे एक लक्षात ठेवजो कधी. तुझं काम कसं आहे, फक्त दुसऱ्यासाठी गड्डा करा, आणि त्याच्यात त्याला नेऊन टाकून द्या, म्हणजे तो मेला का मग बरं राहते. त्याच्यात आपण हात पाहिजे का? पण तू सांग मले, असं वाईट करून चांगलं नसते होत म्हटलं कधी. तू किती काही वाईट कर, पण देवानं जर वाईट नाही केलं ना, त्यानं जर चाहलं ना चांगलं करायचं, तो चांगलंच करते म्हटलं. मायापुरीच्या किती उन्हावर बसली होती हो तू. मी बोलत नाही म्हणून याचा फायदा घेतला त्या चांगल्यानं आली मी तुझ्या घरी, तर तू काय बोलून बसली मले? मी काही करून घेईन, तुमच्या पोरीचं लग्न तोडून टाका तिथून. आता माझ्या पोरीचं मन गुतलं होतं तिथं, आणि त्या पोराचंही, म्हणून ते हे झालं, ते पोरगं बोललं इथे येऊन म्हणून. नाही तर झालं ना, आयुष्यभर तसंच राहिलं असतं ना मग. आणि तुझी बहीण म्हटलं खरोखर चांगली आहे म्हटलं स्वभावानं. मी म्हटलं शेवटी जाऊ दे बाई, हिची बहीण म्हटलं कोणाची पोरगी होय आणि आपली पोरगी होय. मी जर चाहलं असतं ना तर बापूजीला सांगून म्हटलं तुला मारा खाल्ला लावला असता तुझ्यासारखी असती तर. पण मी म्हटलं नाही, जाऊ दे, हिची इच्छा आहे ना इथं द्यायची, तर ठीक आहे, हिच्या मनानं म्हटलं. आपल्या पोरीला कोणी ना कोणी भेटणंच म्हटलं. तर म्हटलं त्या किती बुराई केली व सांग ना, तुला शोभते काय काकू आहे ना तू? काकू मायच्या जागी असते ना बिचारे. जाऊ बाई, खरंच चुकली हो मी, खरंच चुकली. येईल तर माहीतच नाही याच्यातली कोणती गोष्ट काय आहे काय नाही. शेंडाने माहीत ना, बुडूक नाही माहीत. पण मच्छी पोट्टी कुठं गेली बाई, काय गेली मला समजून नाही राहिलं. कुठंच नाही गेली, ते इथंच आहे माझ्या घरी. आली मगानी ताई करून आली इथं. तर मीरासोबत बोलाले. मीरानं समजून सांगितलं, लहान जरी आहे तिच्यापेक्षा, पण तिनं समजून सांगितलं म्हटलं समजूतदारीच्या 4 गोष्टी. आता ते म्हणते हो, तर तिचं लग्न इथंच करून देतो म्हटलं आता.
कसंही आपलं साधं सुद्धा करून देऊ आणि इकडच्या इकडे तिला रवानगी करू. काही गरज नाही तिथं गावात पाठवायची आता. मोठी चालली, मोठी बहीण असून काही कामाची ना धामाची. त्या पोरीला चांगलं सांगत नाही, काही नाही. जाऊ बाई, चुकली हो मी खरंच. तुम्ही किती चांगला विचार केला माझ्या बहिणीबद्दल. मी खरंच एक बेकारच बाई आहे. बेकार ना जया, खरंच आहे तू. आता म्हणाले नाही पाहिजे, दोघी जावा किती चांगला राहू शकतो आपण. कारण याच्या भावाभावात जरासा वांदा नाही म्हटलं. आणि ना मी तुया कधी हेवा करत ना लेकराईचा करत, पण तू माझ्या एकुलता एका पोरीचा हेवा करतो म्हटलं. सांग बरं, माझी पोरगी कधी तुझ्यासोबत हे नाही करत. बरं काकू. कधी भांडली, कधी बोलली. एवढी गरीब गाईसारखी पोरगी, तिचं तू वाईट करायला बसली होती. वरचेवाला कसा होती नव्हती तिचं वाईट. काकू आहे काय? नाही म्हटलं कोणासोबत बोलून राहिली म्हटलं. काकू तुम्ही आहे काय? या ना घरात काकू. काय हो बाई, मै लायकी तरी आहे काय? मग मीरा, खरंच तू मीरे सारखीच आहे हो. मै नाही लायकी बाई त्या घरात याची. काहून काकू, काय झालं? आई काय बोलली का तुम्हाला? नाही हो बापा, तू आई काय बोलते माय. जे केलं ते तर मॅच केलं. मीच एक बेकार बाई आहे मी. त्या काका म्हणते ना, ते खरीच गोष्ट आहे. काकू जे झालं ते उद्या ना, आता झालं ते तर चांगलं झालं ना. नाही बाई, चांगलं झालं म्हणून सांग. आणि वाईट जर झालं असतं ना, तर आयुष्यभर कोसत राहिली असती तू मले. नाही काकू, मी कधी कोणाला कोसतच नाही. जे झालं ना ते माझ्या नशिबानं झालं असतं. मी काय तुम्हाला वाईट म्हणून. पाय, तिला तरी समजते कसं नशिबानं होते, काय होते. कोणाचं नशीब हिसकून घेतल्यानं चांगलं होत नसते. समजलं काय? आता तरी लक्षात घे या गोष्टी. उद्या चालून तुझ्या पोटी पोरगी आहे म्हटलं, आणि पोरगही आहे. मग 2-2 लेकरं आहे, त्याच्यासाठी करायला लागते. तर आम्ही काही हे नाही करू म्हटलं तुझ्या लेकराच्या वेळेस. तुझे काय ना आमचे काय वाटल्याने गेले, आम्ही असं सोचत नाही म्हटलं कधी. हो ना बाई. काकू, चंचू कुठे गेली? चंचू दिसूनच नाही राहिली 2-3 दिवसापासून. हाय ना बाई, हाय ना. तिला गावात तिकडे ट्युशन लावून दिली कनी, तर ते तिकडे जात असते म्हणून घरीच दिसत नाही. जाते आपली 2-3 घंटे तिकडेच बसते. तिथं कनी ते पोरगी कोणती म्हणते, पैसे नाही घेत म्हणते, तशी शिकवते लहान लेकरं. तर मग हे म्हणे जातो म्हणे आई म्हणे मी तिथं. तर मग ते स्वतःही जाते आणि त्यालाही घेऊन जाते आयुषले. चांगलं झालं काकू, चालली जाते तर. हुशार आहे तशी, ते शिकते चांगली. चांगलं शिकू दे तिले. हो बाई, शिकू देईन ना. तिची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत शिकू देईन तिले. काकू, शुभांगी ताईचे लग्न करता ना तुम्ही? हो, करा लागते ना, तिच्यासाठी पोरं पाहा लागते बाई. आता ते तर म्हणे मी करत नाही म्हणे लग्न. कोणतं पोरं आहे म्हणते बाबा, त्याच्यासोबत करतो म्हणते. आणि तो जबरदस्ती म्हणते का आता हिच्यासोबतच करतो लग्न. आता तर म्हणते ते करतो म्हणते. आता तिला आम्ही म्हटलं का नाही, त्या पोराने सोडून दे म्हटलं. आणि बाबा करून देते म्हटलं, बाबा जोडले पोरं आहे म्हटलं. तर हो म्हणे ते, हा म्हणून राहिले. काकू, इकडचे इकडे करून देऊ ना आपण ताईचं लग्न. मी तर म्हणतो ह्या दोघीचे सोबतही केलं तर होऊन जाते. नाही जाऊ बाई, तसं जमत नाही. तिले कणी इथं काही दिवस ठेवा लागल. आता मला तर घर वैयक्तिक हो, पोरगं कोणतं वेळ काय होतं. आता बहिणीचं घर म्हटलं म्हणजे समजतेच. पण तुमच्या घरी नाही येणार तो, नाही काय? तर तुम्ही तिला तुमच्याच घरी ठेवा. लागन तर मी सगळं इकडून पाठवून देत जाईल, पण तुमच्या घरी ठेवा दिले. आणि त्या पोट्ट्यासोबत सगळं नील होईपर्यंत तिचं लग्न नाही करता येणार. नाही तर यानं तिचं लग्न झाल्यावर तिथंच जा. मग त्या नवीन पोराला जर टाकून दिलं गेलं तर काय करावं मग? इकडून गेली तिकडून गेली, जिंदगी खराब होऊन जाईल तिची. बरं ठीक आहे ना, तर थांबून जाऊ थोडे दिवस. अरे तू इकडे आहे का? इकडे काय करून राहिली तू आता? अहो, ही शुभांगी इकडेच होती. मी इले कणी पाहून राहिली. तुम्ही म्हणे कणी कुठे गेली, काय गेली म्हणे, पाय म्हणे. मग इकडे आली तर जाऊबाई म्हणते हाय म्हणते, ते घरातच आहे म्हणते बसली. नाश्ता केला म्हणते येई ना. तिला म्हटलं म्हणते बस, तर इथंच बसली म्हणे. ते आता जेवणही करून म्हणे. म्हटलं ठीक आहे, बसू द्या म्हटलं. मग असं मग काय म्हणते ते? बसतो म्हणते. हो, बसतो म्हणते. ते घरातच आहे, आधीच नाही ते बाहेर. हाय काका, टीव्ही पाहून राहिली ताई. बरं ठीक आहे, पाहू दे. काय तिथं राहिली काय, नाही तर राहिली काय, सारखंच आहे. मी काय म्हणतो, ते 5,000 रुपये त्याचं बरं घरातले. 5,000 रुपये कायले पाहिजे तुम्हाला आता? अरे ते तुला म्हटलं नाही काय? मग सांगतो ना घरात गेल्यावर गोष्ट. त्या दिवशी गोष्ट तिचं द्यायला लागते. मग सांगतो तुला. बरं ठीक आहे. देतो ना, चला ना घरी. येतो बाई मीरा. जाऊ बाई, येतो म्हटलं. चाल ना, आता एक कप चहा तर घेऊन घे जो. चल ना बापूजी, चहा नाही घेत काय? आता इथून दरवाजावर आल्यावर वापस जाता काय असे? वहिनी, मला जायला लागते ना आता. ट्रॅक्टरवर चाललो ना मी. कामं घेऊन ठेवले आहे. आता तुम्हाला तर माहित आहे, पेरण्या येऊन राहिल्या ना जवळ. तर लोक कसे करून राहिले तर. हो ठीक आहे ना, ठीक आहे जा मग. काय म्हणावं काकू, तुला बोलली काय काकू? मला कायची बोलते ते? मॅच झटकली तिची साजरी आता. पुरी काढूनच टाकली. म्या म्हटलं अशी कशी बोलत तू तर. माझ्या पोरीचं वायशी करायला निघाली होती. म्या म्हटलं चल बा आता जाऊ दे म्हटलं, होऊ दे म्हटलं, हिच्या बहिणीचं चांगलं. कोणाची पोरगी बारगी म्हटलं आपल्या पोरीसारखी. मला धमकी द्यायला बसली होती. आता हिनं काही म्हटलं मला याच्यानंतर काही यायलाच सांगतो मी. जाऊ दे ना, चांगलं झालं ना आता. जाऊ दे, ते सगळं करते ते बरोबर वरच्यावाला. हो ते तर आहेच, न्याय करणार आहे ना. पण हे असं हिनं कायले असं करावं बाई? हिला शोभत नाही ना आता. हे लेकराची माय आहे. कोणाच्या लेकराचं अनित झालेलं चांगलं वाटत असेल का या बाईले? आई आता चांगली बोलली पण काकू, आहे की नाही? तिला थोडंसं काही ना काही हे झालं असेल थोडंसं. कायचं होते हो तिला? असं तरी होते काय कोण्या गोष्टीचा? आज सुद्धी झाली, उद्या अजून बुद्धी होतेच ते. जाऊ दे, सध्याची तर झाली ना. चाल, तिची बहीण घरातच आहे, ऐकून घेऊन अजून. किती झालं तर बहिणी होय बाई त्या. नाही, ते ताई तशी नाही आहे. किती झालं बहिणी जरी होय ना, तुला फरक आहे त्याच्यात. वहिनी आई कुठे? आई असेल ना तिकडे. काम होतं का आई सोबत?
हा आईला सांगत होती ना उद्या रुपेशराव येते ना घ्यासाठी मला. तर म्हटलं उद्या काय काय करतो तर सांग म्हटलं. अरे बापरे, उद्या येतोय म्हणते काय घ्याले. अजून राहू दे ना मला 2-4-8 दिवस. झाले का दिवस संपले काय? ते तर राहू देत होते वहिनी, पण सासूबाईने भरली असेल ना पिन बोलावून घे म्हणून. सांगितलं मला आई म्हणे का घेऊन येतील. मी म्हटलं आई म्हणून येऊन आले का म्हटलं घ्यासाठी, का तुम्हाला याच आहे म्हटलं घ्याले. नाही हो, आता तुमच्या सासूले तुमची सवय झाली का नाही, तर आठवण येत असन का बा सून आली पाहिजे घरी. कोणाला वाटते असं? काही नाही वहिनी, काम करायसाठी वय सगळं. हा, काम करायच्या जीवावर येते माझ्या सासूच्या. एक तर काम नाही करत. फक्त काय म्हणते मला दूध देते बा म्हणून. काय माहित दुधात काय आहे तर मी तर वरच्यावर दूध देत राहते. माझ्या जीवावर येते प्यायच्या तरी. आता पेतच नाही मी, मला दिला का फेकूनच देतो तिकडे. मी नाही पेत म्हणून आता दूध तुम्हीच पिऊन घ्या म्हणून. अरे हो, आई तर इकडे गेल्या गंगा काकूच्या घराकडे. ते हिचं रश्मिताईचं लग्न काढलं म्हणते ना. किती तारखेचं म्हणे बाई? 20 जूनचं असं काय काही म्हटलं वाटते. अधिक महिना निघाल्याबरोबर लग्न काढलं म्हणे त्याचं. तर त्याच्यासाठी गेले तिकडे त्या. काही खरेदी झाली म्हणते बा त्याची सगळी. तर आईला बोलावलं पाहासाठी. काही कमी जास्त असेल तर पाहून घ्या म्हणे. म्हणून मग आई तिकडे गेले आहे. तर याचंच आहे अजून. हाव ना, रुपालीचं लग्न होऊन गेलं असतं कधीचं माझ्या बरोबरीत. हा, पण तिच्या आईच्या आहे ना सगळं लांबतच चाललं गेलं. नाही तर आतापर्यंत ती अधिक महिन्याला आली असती वहिनी. आता गेलं तिचं 3 वर्षावर. तुम्हाला माहित नाही का गंगा काकू कशा आहेत? किती दिवस रेंगाळलं ते ना. तुमच्या लग्नातच तर आल्या नाही त्या. हा नाही, आल्या नव्हतं पाहिजे का? पत्रिका दिली, सारं दिलं. मला दिल्लीच नाही म्हणे पत्रिका. आता सगळेजण इकडे राहत होते, ताईने इकडे दिल्ली. तर म्हणे मला दिल्लीच नाही म्हणे. हळदीला नाही आल्या बाई, अन नाही लग्नाला आल्या, काहीच नाही आल्या. आणि आईसोबतच भांडण केलं म्हणते. मग तशीच आहे ते गंगा काकू, आजचीच आहे काय? जमान्याची तशीच आहे. वागली तर भली चांगली वागते, पण ते कधी चांगली वागल कधी वाईट वागल सांगताच नाही येत. मी तर जातच नसते तिच्या घरी जास्त. ती इकडे आली तर बोलून घेतो, पण तिच्या घरी नाही जात. रश्मीची ती बिचारी माझ्या घरी. रश्मी चांगली आहे बहिणी. हो झालं आता सुधारले त्या गंगा काकू. ते काकानं एकदा हे दिलं कधी चाट मारली, तेव्हापासून सुधरूनच गेल्या. आता करतो म्हणते ना मस्त बापा. लय सामान खरेदी केलं म्हणते. रश्मीताई आलता ना मग आणि बोलावले. काय काय घेतलं तर सांगितलंय मला. तुम्ही झोपल्याच होत्या तर मग आल्या नाही तुम्हाला उठवाले. हाव काय? ठीक आहे ना, मी बोलन तिच्यासोबत. मग फोन लावून तिला एखादा आणि बोलन. आता एवढे दिवस राहिली तर ती आली नाही. आता उद्या येते म्हणते तर ती आली सांगासाठी. तर आजचा दिवस आहे ना तुमच्याजवळ, पुरा दिवस पडला आहे ना. आज चालले दादा जराशा भेटून घे जा. काय काय आणलं तर पाय नाही होते तुम्हाला. हो जाईन ना मी. वहिनी तुम्ही नाही जात का अधिक महिन्याला? मी जाईन ना. आता तुम्ही गेल्या का मग मी जाईन. आता मी म्हटलं बाई आता तुम्ही आहे तर कशी जाऊ म्हटलं मंदातच. जातो म्हटलं तर आई म्हणे रुपाली आहे तोपर्यंत थांबून जाय म्हणे. आईच्या मनानं करणं काय करतो एवढं. हा, माझी सासू अशीच करते म्हटलं. त्याच्याहून मला समजते आता आई कशी वागते म्हणून. तुम्ही कधी निघून जात जा माझ्यासाठी. बचे मला मना लागत होतं जरासं. मायानं काय तुमचे दिवस वाया घातले तुम्ही. मी होती नाही तर तुम्ही गेले असते तर काय फरक पडलं असतं. आईला थोडासा हातपाय झाला असता माया. मी काय म्हणतो तुम्ही चालले जा, खरंच चालले जा वहिनी. 2-3 दिवसासाठी जा, तुम्हाला वाटतं तोपर्यंत. माझ्यासाठी काय लढून बसता तुम्ही. म्हणजे मग मी जर महिना संपेपर्यंत राहिली असती तर तुम्ही काय गेलेच नसते काय? तुमच्या भाऊ बहिणीले आईले वाटत नाही का तुम्ही आल्या पाहिजे म्हणून? जा बरं तुम्ही आता. नाही आता थांबतो ना भाऊ घेऊ येईपर्यंत, तुम्ही जाईपर्यंत. काही नका थांबू, जा तुम्ही आजच चालला जा. काही नका दादाले म्हणा आणि चालला जा आज. नाही तर तुमचा भाऊ येत असेल तर त्याला बोलावून घ्या. ठीक आहे, पाहतो मग मी तसं. ननद बाई तुमच्यासारखी ननद जर भेटली ना सगळेले तर भावजया खुशच राहते म्हटलं. हा, त्याला ननद आल्याचं दुःखच नाही होत कधी. वहिनी तुम्ही मनातल्या गोष्टी सांगणं चालू करा. माझ्या आईला जर जोपर्यंत सांगणार नाही ना तर तिला समजत नाही. समजलं तरी ते ओळखत नाही. पोरीचं कोणाला दुःख समजत असते, सुनीचं कोणाला समजत नाही वहिनी. मी आता ये सून बनली तर मला नाही समजून राहिलं. स्वतःचं मन मारू नका तुम्ही. हा, यायची जिंदगी तर झाली आता अर्ध्यापेक्षा जास्त. तुमची काय वाया घालतात याच्यासाठी. आणि आता फिरायला जात जा कुठं दादासोबत. 2 जण चालले जात जा. हे पा मी लग्न झालं तर जाऊ नाही शकून राहिली कुठं, पण तुम्ही जात जा ना कुठं. दादाला म्हणत जा बरं. दादा तर म्हणते हो मला चल म्हणते. मीच नाही जात कुठं. जायला नाही पाहिजे काय तुम्ही. जात जा ना दादासोबत कुठं ना कुठं. पहिला आता मला लय दिवसाची इच्छा आहे शेगावले जायची. मी म्हटलंही होतं येईले. आईनं नाही म्हटलं तर राहूनच गेलं. आईच्या इकडे लक्ष नका देत जाऊ जास्त. हा, देत जा, फक्त करत जा तिचं, पण लक्ष नका देत जाऊ एवढं. ते काय आहे ते तर तुम्हाला मग घरात गुटू मारून टाकन. असं नका करत जाऊ. तुमच्या मनाची लाईफ कधी जगाल तुम्ही. हो ते तर बरोबरच आहे तुमचं. आई कुठं गेली होती तू एवढ्या वेळची? मी गंगाच्या इथं गेली होती ना. तुला सांगितलं नाही का मातोरीनं? काऊन माझ्यासोबत काय काम होतं तुला आता? सांगितलं मला वहिनीनं. काय काय आणलं मग तिथं रश्मीसाठी? लय सामान आणलं बाबा. पोरानं पैसा पाठवला म्हणते तिकून त्या. आणि बम सामान घेतलं येईन. तो काही आहे नाही म्हणते बाई. इथं सध्या मुंबईला गेला म्हणते तो पोरग. त्यानं म्हटलं म्हणते तुला जे जे लागते खरेदी करून घे, मग माझे कपडे घेऊन देईन बाबा माझ्या हातानं, असं म्हटलं म्हणते त्यानं. तर मग हिच्यासाठी घरच्यासाठी सगळी खरेदी करून घेतली. आता 20 तारखेचं का काही काढलं त्यानं लग्न, अजून पत्रिका छापायची आहे. हा काय चांगलं झालं पण आता काढून घेतलं लग्न तर. आई मी काय म्हणतो, उद्या मला रुपेशराव येते म्हटलं घ्यासाठी. तर त्यानं मला फोन केला होता, सांगून देजो म्हणे घरी असं. तर उद्या चालजो म्हणे. उद्या येतो म्हणे घ्यायला. आणि उद्या येतो म्हणे ना. उद्या काय आल्याबरोबर जातोय म्हणे काय.
म्हणजे तू आल्याबरोबर जाते का उद्याच्या उद्या? आता ते म्हणे बा असे त्याच्या मनाने होत असते काय? येऊ शकता म्हणा तुम्ही तुमच्या मनानं, जाऊ नाही शकत म्हणा तुमच्या मनाने इकून. राहिले त्याला कपडे लत्ते घ्यायचे, काही करायचं आणि असं कसं पाठवून देईन त्याला? ते तू पाहिजे आता उद्या काय करायचं आहे काय नाही. तर मला जेवढं सांगितलं तेवढं मी तुला सांगून राहिली आहे. तर माझ्यासाठी साडी आणायला मग आज जातं का उद्या? त्याच्यासोबतच दोघं जण सारखेच घेऊन घे ना कपडे. बरं ठीक आहे. नाही वहिनीला जाऊ दे आता अधिक महिन्याले. मी तर जातोच आता उद्या नाही परवा. तर उद्या वहिनीला जाऊ दे काय? त्याला थांबून काय करतो इथं? आता तिले काय तिचा दुसरा अधिक महिना होई घ्या. असं असला दुसरा म्हणून काय झालं? दुसरा नाही, लोक तर दहाव्या अधिक महिन्याला चालले आहे म्हटलं. जा ना म्हणा बापा, मी काही तिला अडवून ठेवलं काय? मी म्हणत नसतो बापा, मी काही सुनीला कधी अडवलं नाहीये. कोणी ते माधुरी मग घ्यायला तुले? तेच दोघं जण चालले जाईन. दादाना ते राहीन रात्रभर, 1-2 दिवस वाटन तर येऊन जाईन. म्हणजे तुम्ही दोघी नंदा भावचं गुटमुट केली वाटते घरातल्या घरात. गुटमुट नाही केली आई. वहिनीनं गोष्टच नाही काढली. मी म्हटलं त्याले तुम्ही जात काय म्हटलं वहिनी. आता सारे लोक तर साऱ्या पोरी चालल्या, येऊन राहिल्या जाऊन राहिल्या. तर त्या म्हणे नाही म्हणे मी काही चालले नाही म्हणे. मग मी म्हटलं त्याला जा म्हटलं. ठीक आहे जाय म्हणा कधी जात होतं. वहिनी मी काय म्हणतो, तुम्हाला आज जायचं तर आज जा, नाही तर उद्या जायचं तर उद्या जा. चालल्या जा. राहायचं असून 2-4 दिवस तर राहून जा म्हटलं. आतापर्यंत मस्त राहणं झालं असतं मी इथं होती तर. नाही तर मी म्हणतो रुपीश रावली, मी थांबतो म्हणतो 2-4 दिवस. तुम्ही येऊन जा तोपर्यंत. ऐकते तर नाही म्हणाला काय नाही ना बाई. अजून तुम्हाला म्हणून आता तुमचं जमजम लग्न झालं आणि म्हणून पाय म्हणून थांबा नाही लावलं म्हणून मला म्हणून भावजायचे आलं. असं नाही झालं पाहिजे. नाही म्हणत ते समजून घेते. सासूचं कोण ऐकते एवढं? माझी सासू म्हणतही असन आज येऊन जाईल उद्या येऊन जाईल. तिच्याच मनाने थोडी जाईल काही मी. बरं मी म्हणतोच ते तुम्ही थांबा म्हणून. तुम्ही चालल्या जा वहिनी, खरंच चालल्या जा 2-4 दिवस. बरं ठीक आहे ना बाई, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. मग मी चालली जातो.